शेगावच्या पेढ्यांमध्ये भेसळ. नागपूर प्रयोगशाळेच्या अहवालाने केला खुलासा. शेगावच्या प्रसिद्ध पेढ्यांमध्ये भेसळ झाल्याचे प्रयोगशाळेच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. मंदिर परिसरातील 2 दुकानांतून जप्त करण्यात आलेल्या पेढ्यांच्या नमुन्यांमध्ये भेसळ असल्याच्या वस्तुस्थितीवर नागपूर येथील अन्न प्रयोगशाळेच्या अहवालाने यावर शिक्कामोर्तब केले आहे. संबंधित विक्रेत्यांवर परवाना निलंबनासह न्यायालयीन कारवाई करण्याची प्रक्रिया अन्न व औषध प्रशासनाने सुरू केली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील मंदिर परिसरातील विविध पेंढ्यांच्या दुकानात अन्न व औषध प्रशासनाने धाडी टाकून पेढ्यांचे नमुने घेतले होते व सदर नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविले होते. बऱ्याच दिवसापासून रखडलेला प्रयोगशाळा अहवाल मागवून घेतल्यानंतर भेसळयुक्त पेढ्यांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे विभागाने स्पष्ट केले. अन्न व औषध प्रशासनाने FDAने गेल्या महिन्यात मंदिर परिसरातील 2 पेढा विक्री केंद्रात छापे टाकून सुमारे 25 किलो पेढे जप्त केले होते. तपासणीसाठी हे नमुने नागपूर येथील अन्न प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. महिनाभरानंतर प्राप्त झालेल्या अहवालात दोन्ही नमुने नियमांचे उल्लंघन करणारे असल्याचे निष्पन्न झाले. प्रयोगशाळेच्या अहवालानुसार एका दुकानातील पेढ्यांच्या नमुन्यात फॉरेन फॅट म्हणजे पाम तेल वापरल्याचे आढळून आले. दुधावर आधारित पेढ्यासारख्या उत्पादनामध्ये अशा प्रकारच्या पाम तेलाचा वापर नियमानुसार ग्राह्य धरला जात नाही. दुसऱ्या दुकानातील नमुन्यात कृत्रिम खाद्यरंगाचे प्रमाण विहित मर्यादेपेक्षा अधिक असल्याचे आढळले. राज्याचे अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभरात भेसळीविरोधात विशेष मोहीम सुरू करण्यात आली असून त्याच मोहिमेअंतर्गत शेगाव येथेही कारवाई करण्यात आली होती. आता पुढील प्रक्रियेकडे लक्ष लागले आहे. सर, शेगाव मंदिर परिसरातून पेढ्यांची काही नमुने घेण्यात आले होते त्याचा अहवाल प्राप्त झालाय का आणि काय? ऍक्च्युली आपण शेगाव मध्ये 2 आस्थापनांची तपासणी केलेली होती. त्यापैकी एका आस्थापनेचे 2 अन्न पदार्थ म्हणजे दोन्ही पेढेच होते. एक कंदी पेढा होता आणि एक मलई पेढा होता. त्या दोघांचे अहवाल प्राप्त झालेले आहेत आणि जो आपला लॅबोरेटरीचा रिपोर्ट प्राप्त झालेला आहे त्याच्यामध्ये एका पेढ्यामध्ये अदर फॅट जे असते, जसं मिल्क फॅट असली पाहिजे तर मिल्क फॅट व्यतिरिक्त अदर फॅट म्हणजे जसं एकतर पामोलिन तेल असू शकतं किंवा इतर खाद्यतेल असू शकतं असं त्यामध्ये आढळलेलं आहे. आणि एक दुसरा जो कंदी पेढ्याचा नमुना घेण्यात आलेला आहे त्यामध्ये सुद्धा रंगाचं प्रमाण जास्त प्रमाणात असल्याचं आढळून आलेलं आहे. याचा मानवी आरोग्यावर परिणाम शासनाच्या जे मानक आहेत त्याच्यानुसार एक लिमिट ठरवून दिलेली असते. त्या लिमिटच्या खूप जास्त प्रमाणामध्ये जर ते व्हायलेशन असेल तर ते मानवी शरीरावरती काही ना काहीतरी प्रभाव करतच आणि त्या दृष्टीनेच सरकारने ती मानकं बनवलेली आहेत आणि त्यामुळे आपल्याला निश्चितच तसं म्हणता येऊ शकतं. पुढील काय कारवाई केली यामध्ये असं आहे की कायद्याच्या दृष्टीने समोरच्या व्यक्तीला अहवाल पाठवला जातो, त्याला 30 दिवसाचा पिरियड अपीलसाठी दिला जातो. जर हा अहवाल समोरच्या अन्न व्यवसाय चालकाला मंजूर नसेल तर तो केंद्र सरकारच्या लॅबोरेटरीकडून त्याला तो तपासून घेतला जाऊ शकतो. परंतु त्या लॅबोरेटरीचा रिपोर्ट सुद्धा जर तसा झाला किंवा रिपोर्टवरती जर काही अपील झालं नाही तर आपण याच्या विरुद्ध न्यायालयीन कारवाई करतो. म्हणजे त्याच्या विरुद्ध संबंधिताच्या विरुद्ध कलम 59 अंतर्गत खटला दाखल होतो. शेगाव कचोरी संदर्भात शेगाव कचोरीकडे 5 अन्न पदार्थांचे नमुने घेण्यात आलेले होते. त्यापैकी 2 खाद्यतेलांचे अहवाल प्रमाणित असल्याचे अहवाल प्राप्त झालेले आहेत. 3 अन्न पदार्थांचे अहवाल अजून यायचे बाकी आहेत.